तुम्हाला पण 0 to 3 या इयरमधले कोणी लहान मुलं असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे. पपेट बुक आणि आपण याच्यात वेगवेगळे ॲक्शन करून मी असे वेगवेगळे डान्सचे शेप वगैरे करून तिला दाखवायचे. तर म्हणजे पेपा उठला, गुड मॉर्निंग, अच्छी केलं, असं सगळं आहे. तर छान बुक आहे हे, पण इंटरेस्टिंग आहे, वेगळं काहीतरी. वेगवेगळे आवाज येतात आणि हे इतकं खूप इझी, म्हणजे लहान बाळा पण टच केलं तर त्यांना पण ते इझिली टच केलं की जर तुम्ही मराठीमध्ये सर्च करत असाल तर छान बुक्स आहेत हे. वेगवेगळे ॲनिमल्सचे साऊंड, त्यानंतर कॉन्व्हर्सेशन्स, त्याच्यानंतर आपले बॉडी पार्ट्स, खूप. जर लहान बाळांना झोपताना काहीतरी दाखवायचं असेल, ऐकवायचं असेल तर हे छान बुक आहे. तर त्याच्यात ते क्वेश्चन्स पण विचारतात, रीड पण करून दाखवतात. सो तुम्हाला काही करायची सुद्धा जेव्हा गरज नाही, ते एक ऑन बटन करून टाका आणि ते रीड पण करतं, खाते. आणि क्यूट क्यूट गोष्टी आहेत, मला एक संडे, मंडेला हे खाते, वेनसडे, असं छान छान आहेत स्टोरी याच्यामध्ये. रुईचे टँट्रम्स वाढायला लागले, तसं 2 वर्षानंतर मग मी तिला हे असं रूल्स नो रूल्स असं बुक घेतलेलं, ज्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, मग काय नाही करायचं तर त्याच्याऐवजी दुसरं काय करायचं, हे का नाही करायचं, ते का नाही करायचं, असे त्यांचे जे प्रश्न असतात त्यावर हे खरंच खूप छान बुक आहे. मोगलीची स्टोरी आहे पूर्ण, की मोगली लहान बाळ असताना कसं होतं काय, हे बघा. असे मी नक्की सजेस्ट करेल की मी हे बुक्स घ्या. जेव्हा मी तिला जेवू घालत असते किंवा काही खाऊ घालताना मला खूप फायदा होतो अशा बुक्सचा. तर प्रत्येक एक सिच्युएशन आहे या बुकमध्ये आणि त्या सिच्युएशनशी रिलेटेड. त्यानंतर हे काही बुक्स नाही आहेत ॲक्च्युली, हे ॲक्टिव्हिटी बुक्स आहेत.